नमस्कार यूट्यूब फॅमिली. काय मजेत आहात ना? आणि हो, आपल्या कथा वाचताय आणि ऐकताय ना? जर नसेल वाचत आणि ऐकत तर आत्ताच सुरुवात करा. आणि त्याचबरोबर आपल्या कथा तुमच्या मित्र मैत्रिणी आणि ज्यांच्यावर तुम्ही अगदी मनापासून प्रेम करता त्यांना नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या कथेला लाईकसुद्धा करा. काय मंडळी, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही? असं काय करताय? फक्त सबस्क्राईबच तर करायचं आहे. पटकन करून टाका. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर कथेला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनिया सोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. यश म्हणतो, मी यापुढे अशी चूक करणार नाही. त्यावर रियांश म्हणतो, तू अशी चूक पुन्हा केलीस तर या ऑफिसमध्येच नाही तर या देशातच दिसणार नाहीस. बोल आता, कशासाठी आला होतास? त्यावर यश म्हणतो, सर, हॉटेल रॉयल येथे एका तासाभरातच आपली प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली आहे आणि आपल्याला काही वेळातच हॉटेल रॉयलकडे निघावं लागेल. त्यावर रियांश विचारतो, ज्या न्यूजवाल्यांनी सर्वात आधी ही न्यूज लीक केली त्यांना बोलावलं आहे ना? यश मानेनेच होकार देतो. रियांशच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्मिथ आणत म्हणतो, इंटरेस्टिंग. तो यशला सांगतो, 15 मिनिटांनी आपण निघतोय आणि मानवीसुद्धा आपल्याबरोबर येणार आहे. यश हो बॉस म्हणून केबिन बाहेर येतो आणि मानवीच्या टेबलसमोर उभा राहून म्हणतो, मिस मानवी, तुमच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी जो अपघात झालाय त्यासाठी आपण प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे आणि तुम्ही या प्रोजेक्टच्या इन्चार्ज आहात. त्यामुळे 15 मिनिटांनी तुम्ही आमच्यासोबत या कॉन्फरन्ससाठी येणार आहात. तेथील बाकीचा स्टाफ फक्त मानवीकडे पाहत होता. तिला इतक्या पटकन बॉससोबत प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायला कशी मिळाली याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. मानवी यशला होकार देते आणि त्या प्रोजेक्टची जी काही माहिती होती ती स्वतःसोबत घेण्याचा निर्णय घेते. 15 मिनिटांनी रियांश केबिन बाहेर येतो. तो पुढे जाताच यश आणि मानवी त्याच्या मागे चालू लागतात. ते तिघेही लिफ्टने ग्राउंड फ्लोअरवर येतात. रियांश येताच बॉडीगार्ड कारचे दार उघडतात. रियांश मानवीला बसण्याचा इशारा करतो. मानवी पटकन कारमध्ये बसते. रियांश देखील कारमध्ये बसतो. त्यानंतर यशसुद्धा कारमध्ये बसतो. कार हॉटेलच्या दिशेने जायला निघतात. आज नेहमीपेक्षा जास्त कार आणि बॉडीगार्ड्स रियांश सोबत होते. साधारण 40 मिनिटांनी कार हॉटेल रॉयल समोर थांबतात. सॉरी मित्रांनो, तिथं समर्थ झाले. बॉडीगार्ड कारचे दार उघडतात. त्यातून कारमधून रियांश आपल्या सूटचे बटन लावतच बाहेर येतो. हे सगळं मीडियाचे इतर लोक कॅप्चर करतात. रियांश उतरल्यावरती मानवी आणि यश पण उतरतात. ते तिघेही कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोहोचतात. रियांशने सुमितला आधीच सांगून सगळी व्यवस्था लावली होती. प्रेस कॉन्फरन्स चालू होती. मीडियातील लोक एक एक करून प्रश्न विचारत होते आणि रियांश त्यांना उत्तर देत होता. मानवीने रियांशचं हे रूप याआधी कधीच पाहिलं नव्हतं. ती त्याच्यात हरवून गेली होती. मीडियावाल्यांच्या प्रश्नांची उत्तरे रियांश ज्या पद्धतीने देत होता ते एखाद्या मूव्हीसारखं वाटत होतं. रियांश सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर मीडियावाल्यांना म्हणतो, हे सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे झाली. आता मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आणि द्यायचं आहे. तो काही पुरावे, त्याचबरोबर एका मोठ्या स्क्रीनवर
एक व्हिडिओ प्ले करण्याचा इशारा देतो, ज्यात त्या व्यक्तीने त्याच्या गुन्ह्याची आणि त्याला गुन्हा करायला लावणाऱ्या गुन्हेगाराची माहिती आणि पुरावे होते. तोच मीडियात आता एक नवीन वादळ उठलं होतं. आता माया कपूरचं काय होईल? तिने रियांश सक्सेनाला टार्गेट करून मूर्खपणा केला आहे. रियांश सुमितला काहीतरी इशारा करतो, जो मानवीच्या नजरेतून सुटत नाही. 5 मिनिटांमध्येच अजून एक न्यूज व्हायरल होते. ती होती कपूर बिल्डर्स बँकरप्ट झाले. त्यांचं नाव आणि कंपनी धुळीस मिळाली आणि मिस माया कपूर हिला तिच्या गुन्ह्यांसाठी अरेस्ट करण्यात आलं आहे. त्यासाठीचे सगळे पुरावे, साक्षीदार पोलिसांना मिळाले आहेत. मानवी ती न्यूज पाहून थक्क होते. रियांशने 5 मिनिटातच एक मोठं नाव आणि त्यांच्या कंपनीचं अस्तित्व मिटवलं होतं. तिला त्या न्यूजवर आता विश्वास बसला होता की रियांशने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्टच दिसत होतं. तिच्या डोक्यात हे सर्व चालू असतानाच तिचे लक्ष एका व्यक्तीवर जातं. तो साधारण 40 ते 45 वर्षांचा होता. त्याने रियांशचे फोटो आपल्या फोनमध्ये काढले आणि गुपचूप तिथून निघाला. मानवीला त्याचं वागणं थोडं खटकलं. ती त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागते. ती त्या व्यक्तीच्या मागे जाऊ लागते. साधारण 15 ते 20 मिनिटांनी तो व्यक्ती एका हॉस्पिटलसमोर थांबतो. मानवीही तिथे थांबते. अचानक तो व्यक्ती कुठेतरी गायब होतो. मानवी त्याला शोधण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला सापडत नाही. ती आजूबाजूचा परिसर पाहू लागते आणि तिचं लक्ष त्या हॉस्पिटलवर जातं. त्यावरील नाव वाचताच तिला काहीतरी आठवतं. त्या हॉस्पिटलचं नाव होतं संजीवनी केअर सेंटर. हे नाव तिने याआधी मनीषाजींच्या पिशवीत असणाऱ्या रुग्णालयाच्या फाईलवर पाहिलं होतं. ती हॉस्पिटलमध्ये आत जाते आणि रिसेप्शनवर मनीषाजी यांच्याविषयी चौकशी करू लागते. पण त्यांचं नाव माहीत नसल्यामुळे ती रिसेप्शनिस्टला त्यांचं वर्णन सांगते. तेव्हा रिसेप्शनिस्टवर असणारी मुलगी रेकॉर्ड चेक करते. मानवीने सांगितलेल्या वर्णनाशी मिळतीजुळती एका स्त्रीची माहिती होती. रिसेप्शनिस्ट सांगते, साधारण 2 महिन्यांपूर्वी एका स्त्रीला इथं आणलं होतं. एका गाडीने त्यांना धडक दिली होती. त्यांच्यावर उपचार केले, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आलं आणि जे उपचार त्यांच्यावर केले त्याचे पैसे त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असणारे काही दागिने इथे जमा केले होते. रिसेप्शनिस्टच्या तोंडून हे सर्व ऐकून मानवीला त्या हॉस्पिटलवरती खूपच राग येत होता. ते लोक असं कसं वागू शकतात? ती विचार करतच बाहेर येते आणि पुन्हा त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागते. पण दूरवर तिला फक्त अनोळखीच चेहरे दिसत होते. अचानक तिचा फोन वाजतो आणि ती फोन पाहते. त्यावर रियांशचं नाव फ्लॅश होत होतं. ती फोन उचलते. रियांश म्हणतो, जान, तू कुठे आहेस? मानवी सांगते, मी संजीवनी केअर सेंटर या हॉस्पिटल बाहेर आहे. हॉस्पिटल हे ऐकताच रियांश घाबरतो. तो काही बोलणार इतक्यात हॉस्पिटल बाहेर अचानक धांदल उडते. कारण कोणीतरी मोठ्या व्यक्तीच्या गाडीचा अपघात त्या हॉस्पिटल शेजारील रस्त्यावर झाला होता आणि त्याला त्याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. या सर्व गोंधळात मानवीचा फोन तिच्या हातातून सुटतो आणि जमिनीवर पडतो. फोन जमिनीवर पडल्यामुळे बंद होतो. ती फोन उचलते, पण तो खूपच जुना होता, त्यामुळे तो ऑनच होत नव्हता. रियांश मानवीला पुन्हा फोन करतो, पण तिचा फोन बंद येत होता.
तो यशला सांगून कार हॉस्पिटलच्या दिशेने घ्या असं सांगतो. यश लोकेशन लावतो आणि गाडीचा स्पीड वाढवून त्या दिशेने कार घेतो. मानवी खूपच दमली होती. तिने चालतच त्या व्यक्तीचा पाठलाग केला होता. तिला खूपच तहान लागली होती, पण तिच्याकडे पैसे नव्हते, कारण तिची बॅग कारमध्ये होती आणि मोबाईल पण बंद झाला होता. ती डोळे बंद करते. तिचा घसा कोरडा पडला होता आणि वरून उन्हाच्या झळा चटके देत होत्या. ती शेजारील एका झाडाखाली जाऊन बसते आणि डोळे मिटते. रियांश खूपच चिंतेत होता. तो वारंवार मानवीला फोन करत होता, पण तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्याला तिची अजूनच काळजी वाटत होती. काही मिनिटांमध्येच कार त्या हॉस्पिटल बाहेर थांबतात. रियांश, त्याचे बॉडीगार्ड आणि यश सर्वजण कारमधून उतरतात आणि मानवीला शोधू लागतात. यशने रियांशच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती पाहिली होती. रियांश वेड्यासारखा इकडे तिकडे मानवीला शोधत होता. तो तिला आवाज देत होता. मानवी दमल्यामुळे तिने डोळे मिटून घेतले होते आणि ती शांत त्या झाडाच्या सावलीत बसली होती. अचानक रियांशची नजर त्या झाडाखाली जाते अचानक रियांशची नजर त्या झाडाखाली असणाऱ्या मानवीकडे जाते. तो धावतच तिच्याकडे जातो आणि गुडघ्यावर बसून तिला घट्ट मिठीत घेतो. त्याच्या स्पर्शाने मानवी डोळे उघडते. रियांश म्हणतो, जान, तू वेडी आहेस का? तू मला काहीही न सांगता इथे का आलीस? तुला माहीत आहे का मी किती घाबरलो होतो? तुझा फोन का बंद आहे? तू ठीक आहेस ना? तू इथे का आलीस? रियांश एकामागून एक असे बरेच प्रश्न तिला विचारत होता. तर मानवीच्या घशाला कोरड पडली होती. ती काही बोलणार इतक्यात तिला जोराचा खोकला येऊ लागतो. रियांश तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो, पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. तिचा खोकला वाढतच होता. ती हातानेच पाणी असा इशारा करते. रियांश जोरात ओरडतो, गिव्ह मी वॉटर. यश पटकन कारमधून पाण्याची बाटली आणून रियांशकडे देतो. रियांश झाकण काढतो आणि बाटली मानवीला देतो. मानवी पाणी पिऊ लागते, पण ते पाणी अर्ध तिच्या तोंडात आणि उरलेलं तिच्या गळ्यावरून खाली कपड्यांमध्ये मुरत होतं. रियांश ते पाहून त्याचा कंट्रोल सुटत चालला होता. मानवीने पाण्याची पूर्ण बाटली संपवली. त्यातील अर्ध पाणी तिच्या पोटात तर अर्ध तिच्या कपड्यांमध्ये मुरलं होतं. ती पाणी पिऊन झाल्यावर ओठ आणि गळा पुसते. रियांशची नजर मानवीच्या ओठांवरच होती. रियांश तिला म्हणतो, आर यू ओके जान? त्यावर मानवी असं उत्तर देते. तो क्षणाचाही विलंब न करता तिला बाहुपाशात उचलतो आणि कारमध्ये बसवतो. तो सुद्धा दुसऱ्या बाजूने कारमध्ये बसतो. ते दोघे कारमध्ये बसताच इतर बॉडीगार्ड्स आणि यश देखील कारमध्ये बसतो आणि कार पुन्हा ऑफिसच्या दिशेने धावू लागतात. रियांश पुन्हा मानवीला तेच प्रश्न विचारू लागतो. ती म्हणते, मी एका व्यक्तीचा पाठलाग करत इथे पोहोचले होते, पण तो माझी नजर चुकवून गायब झाला. रियांश म्हणतो, पण तू कोणाचा आणि का पाठलाग करत होतीस? त्यावर मानवी म्हणते, त्याने तुमचे काही फोटो काढले आणि तेथून निघाला. मला त्याचं हे वागणं थोडं खटकलं म्हणून मी त्याचा पाठलाग करत होते आणि माझा फोन गर्दीत हातातून सुटला व जमिनीवर पडल्यामुळे बंद झालाय.
रियांशला अजूनही तिच्या ओठांची होणारी हालचाल आकर्षित आणि तिचे ते ओठ आकर्षित करत होते. तो 1 मिनिटाचाही विचार न करता पार्टिशन ऑन करतो. मानवी थोडी घाबरते आणि म्हणते, हे काय करताय? त्यावर रियांश म्हणतो, जान, तू एका अनोळखी माणसाचा पाठलाग केला. तेही मला काहीही न सांगता. याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. त्यावर मानवी म्हणते, पण तुम्ही कॉन्फरन्समध्ये होता. मग मी तुम्हाला कसं सांगणार? आणि ती काही बोलणार त्याआधीच रियांश तिला स्वतःकडे खेचतो आणि मांडीवर बसून तिच्या ओठांचा ताबा घेतो. तो खूपच उत्कटतेने तिला किस करू लागतो, ज्यामुळे मानवीला काहीच समजत नाही. ती आधी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते, पण मग त्याच्या सुगंधात ती देखील हरवून जाते. मानवी त्याच्या सुगंधात हरवून जाते आणि त्याला प्रतिसाद देऊ लागते. कार ऑफिसच्या दिशेने निघाल्या होत्या. रियांश आणि मानवीचा रोमांस चांगलाच रंगला होता. रियांश फक्त मानवीच्या ओठांवरच नाही तर तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सुद्धा ओठ फिरवत होता. त्याचा एक हात तिच्या केसातून तर दुसरा हात तिच्या कमरेवरती फिरत होता. रियांश आणि मानवी दोघेही स्वतःवरचं नियंत्रण गमावू लागले होते. अचानक कारचा ब्रेक लागतो, त्यामुळे रियांश आणि मानवी एकमेकांपासून लांब होतात आणि जोरजोरात श्वास घेऊ लागतात. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. मित्रांनो, या पुढील भाग काहीतरी रोमांचक आणि पास्ट समोर आणणारे असतील, जे पाहायला तुम्हालाही नक्की आवडेल. त्यामुळे आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि यावरील नवनवीन अपडेट्स पाहत राहा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.